नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश है ना, तर हे आहेत सूर्यकांत शर्मा. आता देशाच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, तर यांना शपथ दिली. आता मग हा शपथेचा नमुना कुठं आहे मित्रांनो, तर राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीप्रमाणे देशाच्या राष्ट्रपतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला शपथ दिली. आता मग राष्ट्रपतीला शपथ कोण देत आहे, तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश है ना. कुठल्या कलमानं, तर 60 कलमानं. राष्ट्रपतीचे शपथेचं कलम 60, पण सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल, इतर न्यायाधीश असेल, तर 3ऱ्या अनुसूचीप्रमाणे शपथ दिली जाते. आता हा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनामध्ये संपन्न झाला. आता मग तुम्हाला स्पर्धा परीक्षेला कुठल्याही, अगदी पोलीस असेल, सरळ सेवा असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, आता मग या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशावर प्रश्न विचारतात. आता कोण मित्रांनो, तर बघा, सूर्यकांत मदन गोपाल शर्मा. पूर्ण वाक्यात उत्तर लक्षात ठेवा. आता मग ते कितवे सरन्यायाधीश, तर 53वे सरन्यायाधीश. आता ते कुठल्या जिल्ह्याचे, कुठलं त्यांचं गाव, कुठल्या स्टेटचे, तर बघा की पेटवाड म्हणून गाव आहे, हिसार जिल्हा, आणि हरियाणा या स्टेट मधले ते रहिवासी आहेत. आता खरं तर त्यांचा कारकिर्दीचा जर आलेख आपण बघितला, तर हरियाणामध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. पंजाब असेल, हरियाणा असेल, है ना. आता एकच ते उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र. आणि मग हरियाणाचे युवा महाधिवक्ता म्हणून अगदी 38व्या वर्षी त्यांनी काम पाहिलं. त्यांना तो पुरस्कार सुद्धा मिळाला, युवा महाधिवक्ता. अगदी 38व्या वर्षी युवा महाधिवक्ता म्हणून त्यांनी काम केलं. आणि एक वकील असणारा माणूस न्यायाधीशाकडे ज्यांची आगीकूच आहे, आणि त्यांचं मन सुद्धा कवी मन आहे. आणि मग त्यांची उत्कृष्ट कविता आहे, मेड पर मिठी चढा दो, है ना. कवी असेल, वकील असेल, त्यांची कारकीर्द सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये. आणि मग नंतरच्या काळामध्ये त्यांनी काय केलं, तर हरियाणाच्या हायकोर्टामध्ये 14 वर्ष न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, की 2018 मध्ये त्यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतात की कुठल्या उच्च न्यायालयामध्ये ते न्यायाधीश होते. नंबर 1 हरियाणा, नंबर 2 2018 पासून हिमाचल प्रदेशचे ते मुख्य न्यायाधीश होते. आणि 24 मे 2019 मध्ये त्यांचे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली. आणि मग भूषण गवई साहेब, जे 52वे मुख्य न्यायाधीश होते, आता हे 53वे आहेत, सूर्यकांत शर्मा साहेब, ज्यांचा 41 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सर्वात ज्येष्ठ असणारा व्यक्ती होतो. आणि मग 41 वर्ष अनुभव असणारं व्यक्तिमत्व आता सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. आणि मग किती कार्यकाल असणार आहे मित्रांनो सूर्यकांत मदन गोपाल शर्मा साहेबाचा, तर अगदी 15 महिन्याचा कार्यकाल आहे ना. 15 महिने ते सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे असणार आहेत, चीफ जस्टिस असणार आहेत. आणि मग आजची जी तारीख आहे 24 नोव्हेंबर 2025 ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंतचा त्यांचा कार्यकाल आहे. अगदी 15 महिन्याचा कार्यकाल आहे. आणि जे काही सूर्यकांत शर्मा आहे, तर जे काही प्रमुख गोष्टी आहेत, आता उदाहरणामध्ये 370 कलम, जे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणार होतं, यानं गोपाल स्वामी आयंगार या व्यक्तीनं काय केलं की या 370 कलमाचा ढाचा बनवला आणि राज्यघटनेमध्ये ते कलम समाविष्ट केलं. 370 कलम म्हणजे जम्मू काश्मीरसाठी तात्पुरती तरतूद असेल, वेगळी राज्यघटना, वेगळा ध्वज, विधिमंडळाची वेगळी रचना त्या 370 कलमामध्ये होती. आणि मग हे 370 कलम जेव्हा केंद्र सरकार रद्द करत होतं, तर त्या संविधान पीठामध्ये त्यांचा सहभाग होता. आणि 370 कलम हे हटवलं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. आणि मग असे अनेक निर्णय सूर्यकांत मदन गोपाल शर्मा यांच्या बाबतीत सांगता येतील. आणि एक चांगला जो काही सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस आहे तो भारताला मिळालाय, आणि तो 53वा आहे असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या परीक्षेला प्रश्न विचारतात. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरे नावाचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू.